हाय, हॅलो, नमस्कार. मी मीनल आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या ह्या YouTube चॅनलवर, ज्याचं नाव आहे मीनल जगे ऐकू आनंदे. सगळ्यात आधी खूप मोठ्या गॅपनंतर मी हा व्हिडिओ अपलोड करतेय, हे मला माहिती आहे. त्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करते आणि म्हणजे काही अपरिहार्य कारणं होती, ज्याच्यामुळे मला या चॅनलवरती आपले पुढचे व्हिडिओज किंवा आपण घेतलेल्या कादंबरीचे पुढचे भाग अपलोड करता आले नाहीत. तर त्यासाठी अगदी मनापासून सॉरी. आणि आता जास्त वेळ न दवडता आपण ताबडतोब वळूया आपण घेतलेल्या कादंबरीच्या पुढच्या भागाकडे. पण त्याच्या आधी आपण आत्तापर्यंत जी कादंबरीचे जे भाग पाहिले, तर त्याची थोडक्यात एक समरी बघूया, जेणेकरून पुढच्या येणाऱ्या भागाशी आपण लवकर कनेक्ट होऊ शकू. एकतर आता आपण जी ह्या चॅनलवर घेतलेली कादंबरी आहे, ती डॉक्टर अलका कुलकर्णी लिखित स्थलांतर ही कादंबरी आहे. ज्याचे प्रकाशक आहेत विश्वकर्मा पब्लिकेशन्स. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला सुरुवात अशी दिसते, की एक सैनी नावाची जी मुलगी आहे, ती डॉक्टर झालेली आहे आणि ती आता नोकरी करायला परदेशात चाललेली आहे. तिला नेहमी जो प्रश्न पडतो, की तिचं नाव सैनी का? हे असं इतकं वेगळं नाव का? तर ह्या प्रश्नाच्या म्हणजे इतक्या आयुष्यभर ज्या प्रश्नांनी तिला छळलंय, त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं तिचे आई आणि तिचा मामा आता ठरवतात आणि ह्या सैनीला तिच्या आजीची म्हणजे दुसऱ्या सैनीची गोष्ट सांगतात. तर हीच ती मुख्य गोष्ट आहे, जी आपल्याला आता आपण असं पाहिलं, की ती सैनी आणि बिरसा हे दाम्पत्य आहे. ते एक आपले असं वनात राहणारे ज्या आपल्या म्हणजे आदिवासी लोक आहेत, त्यांच्यातलेच ते एक आहेत आणि अतिशय कष्टप्रद जीवन. कुठल्याही बेसिक सुविधा सुद्धा त्यांच्या गावात नाहीयेत. तरी अशा ह्याच्यात ते त्यांचे जगत असतात. हळू-हळू वन खात्याचे नियम खूप कठोर होत जातायत, असंही आपल्याला दिसलं. तसंच किती म्हणजे त्याच ह्याच्यात आपण पाहिलं की जयवंताचा म्हणजेच त्या बिरसा आणि सैनीच्या मुलीचा जन्म तिथे झालेला आहे. त्याच्यानंतर असं आहे की मग त्यांचं एकंदरीतच किती जगणं अवघड आहे. नुसता साथ तोडला म्हणून कसं त्यांच्यातल्या माणसांना अटक होते आणि मग ती अटक झाल्यानंतर त्यांना सोडवण्यासाठी प्रत्येक घराकडनं तोडीपाणी घेतली जाते. म्हणजे थोडक्यात लाच घेतली जाते आणि ते जे काही पैसे भरलेत त्यांनी तर आश्वासन असं दिलेलं आहे, की आता हे जे पैसे भरले ह्याच्यानी आम्ही आता तुमच्यातल्या कोणालाही कधीही पकडणार नाही. पण ह्याच्यात बेसिक प्रश्न जे सैनीला पडतात ते आहेच आहेत, की का म्हणजे जे आम्ही आयुष्यभर करत आलो, जे आम्हाला जगण्यासाठी गरजेचं आहे, तेही आम्ही करायचं नाही. पण इतर माणसं ट्रक भरभरून साग तोडून नेतात किंवा अशीच वनाची नासाडी करतात. तर मग त्यांचं कसं चालू शकतं? अर्थात हे आता ही जस्ट सुरुवात आहे कादंबरीची आणि आधी म्हटल्याप्रमाणे ही कादंबरी म्हणजे आदिवासी आणि नक्षलवाद ह्यांच्यातलं जे काही म्हणजे जे ऍक्च्युली घडतं त्याच्यावर एक थोडासा प्रकाश टाकणारी ही कादंबरी आहे. आपण आता ह्याच्या पुढच्या भागाकडे वळणारच आहोत. पण ह्याच्यात अजून एक असं दिसतंय की सैनीला जेव्हा ते म्हणजे चाराची पानं वगैरे घेऊन त्या आणि तिच्या त्या शेजारणी वगैरे घेऊन येत होते, तेव्हा तिला ओढ्यापाशी कोणीतरी एक माणूस दिसल्याचा भास झाला. तो खरंच भास होता का खरंच तिथे कोणी माणूस होता? आणि ज्या अर्थी सैनीला तो माणूस वेगळा वाटला, त्या अर्थी तो त्या भागातला नाहीये. मग तो कोण आहे? तर हे आणि अशाच अनेक कथा किंवा ही कथा पुढे जायला अनेक प्रसंग हे आपल्याला ऐकायचे आहेत आपल्या ह्या चॅनलवर. तर मग तुम्ही ऐकत राहा. मीही आता परत असं म्हणजे शक्यतो होणार नाही ह्याची शाश्वती देते आणि आपण आता स्थलांतरच्या पुढच्या म्हणजे तिसऱ्या भागाकडे वळूया. तो येतोय ह्या व्हिडिओच्या पाठोपाठच. तोपर्यंत धन्यवाद अँड स्टे ट्यून्ड.